चला कथेला प्रारंभ करूया. रुचिकाने सत्यवतीला पाहिल्यावर रुचिक म्हणतात, मी भृगुपुत्र रुचिक. सत्यवतीचे हात सहजगत्या जोडले, पण तिची दृष्टी वर झाली नाही. आज उशीर झालाय, उद्या दुपारी मी इथे लवकर येईन, मग बोलू. नमस्कार. असं म्हणत त्यानं जलप्रवाहात झेप घेतली. एखाद्या मासळीप्रमाणे पुढे सरकत रुचिकांनी उत्तर तीर गाठला. किनाऱ्यावर येऊन नित्याप्रमाणे त्यांनी वस्त्र पिळून झटकली. सत्यवती त्यांच्या पाठमोरी आकृतीकडे नेहमीप्रमाणे पाहू लागली. आज मात्र रुचिकांनी आपला हात उंचवला. नकळत सत्यवतीनेही आपला हात वर करून हलविला. मी सत्यवती, गाधिराजाची कन्या, हे वाक्य तिनं मनात कित्येक वेळा म्हटलं होतं. तरीही रुचिकांसमोर ती ते उच्चारू शकली नव्हती. आपल्या इथे येण्याचं प्रयोजन काय? मी आपली काही मदत करू शकतो का? रुचिकांचं बोलणं आदल्या दिवशीप्रमाणेच होतं. सत्यवतीनं मानेनच नकार दिला. अधोवधी सत्यवतीस रुचिक न्याहाळत होते. सुंदर, चपळ, बांधेसूद बुद्धीची तल्लखतेची आभा असलेली सत्यवती एका वृक्षाखाली सावलीत निश्चल उभी होती. उन्हाची तिरपी तिच्या मस्तकावरून तिच्या अंगावर स्पर्शत होती. तिच्या उंची वस्त्रावरून आणि आभूषणांवरून प्रकाशकिरणं परावर्तित होऊन तिच्या मुखाला खुलवीत होती. किती वेळ गेला असेल ते दोघांनाही समजलं नाही. बऱ्याच वेळानं मनाची दृढधारणा करून सत्यवतीनं हळूच तिरक्या नजरेनं वर पाहिलं. रुचिकांकडे ती एकटक पाहत होती. रुचिकाही तिच्याकडे एकटक पाहत होते. ती संकोचली. लज्जेचे रंग तिच्या मुखावर उधळून दिसून गेले. पुन्हा भेट. रुचिकांच्या बोलण्यात सरळ सरळ आज्ञाही होती आणि आस्थाही होती. त्यांच्या आज्ञेचा अवेर करण्याचा प्रश्नच नव्हता. दोघांची 2 वेळा पुन्हा तशीच भेट झाली. तिसऱ्या वेळी रुचिक तिला म्हणाले, चला आपल्या पिताश्रींकडे येतो. कशासाठी? सत्यवतीनं दचकून विचारलं. तुला मागणी घालायला. रुचिकांचं सरळ वाक्य प्रकटलं. रुचिकांना निमंत्रण देण्याचं धाडस तिला होईना. सत्यवती गाधिराजांची एकमात्र मुलगी होती. ती गाधिराजांच्या पुत्रकामेष्ठी अनुष्ठानामुळे झालेली. अनेक वर्ष राजाला अपत्य नव्हतं, म्हणून त्यानं अनुष्ठान राजाच्या घरी वंशवेल फुलली, ती मुलीच्या सत्यवतीच्या रूपानं. आपली एकमात्र राजकन्या ब्राह्मणास आपले पिताश्री अर्पण करतील का, याची सत्यवतीला शंका वाटत होती. सत्यवतीची मनोव्यथा न सांगता रुचिकांना उमजली. बरं, मग मी स्वतः येतो राजांना भेटायला. पुढील भाग लवकरच. ही कथा पुढे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलशी जोडून राहा.